ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 7 भाग 3. या भागामध्ये भगवंतांनी त्यांच्या 4 प्रकारच्या भक्तांचे वर्णन केले आहे. ओवी क्रमांक 103. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढिले अधोगतीची लाज नेनवे आणि करितात जे न करावे वेदू म्हणे पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आघवा सांडूनिया इंद्रिय ग्रामीचा राजविधी अहम्मतेचिया जल्पवादी विकारांतरांची मांदी मेळविताती. बहुतेक साधकांना अहंकाररूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. त्यावेळी नियमरूपी वस्त्राची म्हणजे इंद्रिय निग्रह करण्याची त्यांना आठवणही राहत नाही. भावी अधपताची त्यांना लाज वाटत नाही. इतकेच नव्हे तर वेदाने ज्या ज्या गोष्टी निषिद्ध ठरविल्या आहेत त्या त्या सर्व गोष्टी ते करतात. अर्जुना, ज्या कार्याच्या सिद्धीची पूर्तता करण्यासाठी आपण या शरीराचा आश्रय केला आहे ते कार्य पूर्णपणे सोडून इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर अनेक विकारांचा समुदाय गोळा करून मी आणि माझे अशी बडबड ते करत असतात. दुःख शोकाची घाई मारिल्याची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले आईका चतुर्विध मज भजले जी आत्महित केले वाढते गा तो पहिला आरतू म्हणिजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणिजे ज्ञानिया चौथा. दुःख शोकाचे कितीही घाव बसले तरी त्यांना त्याचे भान नसते. याचे कारण ते मायेने ग्रासलेले असतात म्हणून मला ते विसरले आहेत. ज्यांनी माझी भक्ती करून आत्महित साधले आहे असे माझे 4 प्रकारचे भक्त आहेत. त्यातील जो पहिला तो आर्त म्हणजे दुःखाने ग्रस्त झालेला, दुसरा जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची इच्छा करणारा, तिसरा अर्थार्थी म्हणजे द्रव्याची इच्छा करणारा आणि चौथा ज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला असा होय. तेथ आरतू तो आरतीचे व्याजे जिज्ञासू तो जानवयाची लागी भजे तिजे तेने इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्त एकोपाही ज्ञानिया जो जे तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदांचे कडवसे मग मीची जाहला समरसे आणि भक्त हो तेविची. त्यामध्ये आर्त हा दुःख नाशासाठी, जिज्ञासू मला जाणण्यासाठी, तिसरा अर्थ म्हणजे पैशांच्या प्राप्तीसाठी माझी भक्ती करतो. परंतु चौथ्या प्रकारचा भक्त त्याला कोणतीही इच्छापूर्ती करून घ्यायची नसते असा अनासक्त म्हणून खरा एकच ज्ञानी भक्त आहे असे समज. कारण ज्ञान प्राप्तीच्या प्रकाशाने त्याच्या मनातील द्वैत्य अद्वैत्य रूपी अंधार नाहीसा होतो आणि ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊनही तो माझा भक्त असतोच.
परी आणि कांचिये दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, ते विभक्त हे पैज न सरे, जरी ऐक्या आला. जरी पवन हालवूनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे असे जैसे. तैसे शरीरे हण कर्मे, तो भक्त ऐसा गमे, परियंतरे प्रतिती धर्मे मीची जाहला. इतर लोकांच्या दृष्टीला स्फटिकाची शिळा म्हणजे तिच्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे क्षणभर पाणीच भासते. त्याप्रमाणे ज्ञानी त्याच्या भजन पूजनादिक बाह्य क्रियांमुळे माझ्याहून वेगळा दिसतो, परंतु तो माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन करायला मला कौतुक वाटते. वारा आकाशात विरून गेला की त्याचे वारे पण वेगळे राहत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माझ्याशी एकरूप झाला तरी त्याची मी भक्त आहे ही प्रतिज्ञा जात नाही. हलवून पाहिला तर वारा आकाशाहून वेगळा दिसतो. एरवी तो स्वभावतःच आकाशरूप असतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष भजन पूजन आदी शारीरिक क्रिया करतो, त्यावेळी तो भक्त वाटतो, परंतु आत्मानुभवाच्या सहजतेने तो माझ्याशी मद्रूप झालेला असतो. आणि ज्ञानाचे उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता. हागा जीवा पहिली कडीलिये खुणे, जो पावोणी वावरो ही जाणे, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. आणि ज्ञानाच्या उदयाने तो मला आपला आत्मा समजतो, परंतु मीही प्रेमभरीत होऊन ज्ञानी माझा आत्मा आहे असे म्हणतो. अर्जुना, जो जीवदशे पलीकडे परमात्म स्वरूपाची खूण ओळखून व्यवहार करू शकतो, तो देह दृष्टीने वेगळा दिसला तरी वेगळा होईल का? म्हणून आपुला लिया हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालबे, ऐसा ज्ञानी ऐकू. पाहे पा दुभते याची आशा, जगची धेनुसी करिता हे फासा, परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. म्हणून आपले इच्छित साधण्यासाठी वाटेल तो भक्त मला चिकटू पाहतो, पण मी स्वतःहून ज्याच्यावर प्रेम करतो तो म्हणजे ज्ञानी भक्त होय. पहा, दुधाच्या आशेने गाईला दोरा घालतात, पण वासरासाठी गाय दोऱ्या वाचून पाना सोडते. काजे तनु मनु प्राणे, ते आणिक काहीची नेने, देखे तयांते म्हणे हे मायची की माझी. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनुही तैसीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलिले साच, हे असो मग म्हणितले, जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. याचे कारण एवढेच आहे की काया वाचा मनाने ते आपल्या आईशिवाय काहीच जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला हीच माझी आई आहे असे ते म्हणते. अशा रीतीने ते वासरू आपल्याशिवाय असहाय्य अनाश्रित आहे हे जाणून गायही त्याच्यावर तशीच प्रीती करते. म्हणून श्रीकृष्ण जे बोलले ते खरे आहे. नंतर भगवंत पुन्हा म्हणाले, अर्जुना, दुसरे जे 3 भक्त मी तुला सांगितले ते देखील चांगले आहेत, मला तेही आवडतात. परी जाणोनिया माते, जो पाहो विसरला मागोते, जैसे सागरा येऊनी सरिते मुरडा बेठेले. तैसी अंतःकरण कुहरी उपजली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली.
तो मी हे काय बोली फार करू. एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. पण मला एकवार जाणून जे देहादी प्रपंचाकडे परत पाहण्यास विसरले, जशी समुद्राला मिळालेली नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे हृदयाच्या गाभाऱ्यात उगम पावलेली ज्याची अनुभूती रूपी गंगा मला येऊन मिळाली, तो मद्रूप झाला हे काय शब्दाने मी सांगू. वास्तविक ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे हे बोलण्यासारखे नाही, परंतु काय करू, तुझ्या प्रेमासाठी बोलू नये ते बोलून गेलो. जे तो विषयांची मोठ झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावण्याला पाडी सद्वासनेचिया. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माचिया वाटा, अप्रवृत्तीचा आव्हाटा डावलुणी. आणि जन्मशतांचा वाहतवना, तेवीची आस्थेचिया नलेची वाहना, तेत फल हेतूचा उगाणा कवनो चाळी. ऐसा शरीर संयोगाचिये राती, माझी धावता सडिया आयती, तेव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. तैसीच श्री गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची बोतपली पडली, तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची दिठी. कारण तो ज्ञानी भक्त विषयाच्या घनदाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या निर्मळ वासनारूपी पहाडावर आला. मग तो भक्त संतांच्या संगतीने सत्कर्मयोगाच्या राजमार्गाला लागतो, निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून देतो आणि शेकडो जन्मांचा प्रवास करीत करीत तो फलाशेची पादत्राणे मनाच्या पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूचा हिशोब कोणी करावा. अशा रीतीने जन्मोजन्मी देह संबंधरूप मायेच्या रात्री काळात आसक्तीरहित एकटाच कर्मयोगाच्या वाटेने वेगाने चालला आहे, तेव्हा कर्मक्षयरूपी ज्ञानोदयाची पहाट झाली. त्याप्रमाणे गुरुकृपेपायी उशक्काल होऊन ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले. त्यावेळी जीव ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दृष्टीला दिसू लागले. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेऊता मी चितया एकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मी चितया. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुणी नाही, जैसे सबाह्य जळडोही बुडालिया घटा. तैसा तो मज भीतरी, मी तया आंतू बाहेरी, हे सांगिजे बोलवरी तैसा नव्हे. म्हणून असो हे यापरी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसार लेणी करी आपू विश्व. त्यावेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला मीच दिसतो, अथवा स्वस्थ बसला तरी त्याच्या अंतर्यामी मीच भासतो. असो त्याला सर्वत्र माझ्या वाचून अन्य काहीच नसते. जसे डोहात पट बुडाला तरी त्याच्या आतबाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यात असतो आणि त्याच्या आत बाहेर मीच असतो. ही स्थिती शब्दांनी सांगण्यासारखी नाही, म्हणून हे राहू दे. याप्रमाणे जो ज्ञानाचे भांडार पाहतो, त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे समस्तही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव, म्हणून भक्तान माझी रावो आणि ज्ञानिया तोची. जयाचे प्रतितीचा वाखोरा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभुवाथी. येर बहु जोडती किरीटी, जयांची भजणे भोगासाठी,
जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभव रसाने त्याचे अंतःकरण भरून गेल्यामुळे सर्व भक्तांचा तो राजा आणि ज्ञानीही तोच, ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक संपूर्ण विश्वाचा समावेश असतो. हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे, ज्याचे भजन भोगासाठी असते, ज्याची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते, विषयासक्त असतात, असे दुसरे पुष्कळ भक्त मिळतात. आणि फळाची या हावा हृदयी कामा झाला रिगावा, की तयांची घसनी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयंता अंधारी पडले, म्हणून पासीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरी. आधीच प्रकृतीचे पाईक, वरी भोगा लागे तव रंक. मग तेने लोलुप्ये कौतुक कैसे भजती. कवणी तिया नियम बुद्धी, कैसिया हन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी विहित करणे. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने म्हणजे विषय वासनेने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला. बाहेर आशारूपी नेत्ररोग, अंतःकरणात अविवेक या दोन्ही प्रकारामुळे ते अज्ञान अंधकारात बुडाले. मी त्यांच्या जवळ असूनही ते मला दुरावले. नंतर ते इच्छित फल देणाऱ्या इतर देवतांना सर्व भावे भजू लागले. आधीच ते देहात्म बुद्धीचे दास, त्यात भोगाकरिता लाचार झालेले, असे ते विषय सुखाच्या लालसेने अन्य देवतांचे कसे कौतुकाने भजन करतात पहा. त्या त्या देवांची उपासना करण्याची साधने कोणती, त्याचे विधी कोणते, नियम कोणते, याविषयी शास्त्रोक्त विधी अत्यंत काळजीपूर्वक जाणून ते पूर्ण करतात. पै जो जिये देवतांतरी, भजावयाची चाड करी. तयाची ते चाडपुरी पुरविता मी. देवो देवी मीच पाही, हाई निश्चय त्यासी नाही. भावते ते ठाई वेगळाला धरी. मग श्रद्धा युक्त तेथेचे आराधन जे उचित. ते सिद्धीवरी समस्त वर्तो लागे. ऐसे जेणे हे भाविजे, ते फळ तेने पाविजे. परी तेही सकळ निपजे मजची स्तव. परंतु जो ज्या देवतांना भजायची इच्छा करतो, त्याची ती आवड अर्जुना मीच पुरवतो. सर्व देवदेवतांमध्ये मीच आहे हा त्याच्या बुद्धीला निश्चय झालेला नसतो. निरनिराळ्या देवदेवता खरोखर भिन्नाभिन्न असतात असा भेदभाव त्याच्या अंतःकरणात असतो. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते तो श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परी ते भक्त माते नेनती, जे कल्पने बाहेरी न निघती. म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत. किंबहुना ऐसे जे भजन, ते संसाराचेची साधन. येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे. हे असो परवते मग हो का आवडेते. परियजी जो देवतांते, तो देवत्व वासिचिये. हेर तनुमनु प्राणी, जे निरंतर माझे याची वाहणी. ते देहाच्या निर्वाणी मीची होती. परंतु हे भक्त मला जाणत नाहीत. संकुचित विचारांच्या आणि अपुऱ्या संकल्पाच्या कधीच बाहेर पडत नाहीत. म्हणून त्यांना नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. फार काय सांगावे. अशा प्रकारचे भजन म्हणजे संसाराचे साधन आहे.
बाकी फलभोग म्हणजे क्षणभर दिसणाऱ्या स्वप्नासारखे आहेत. पण हा विचार राहू दे, जो जो ज्या देवतेची उपासना करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो. पण जे दुसरे भक्त शरीर, मन, प्राण यांनी अखंड माझ्या भजनाच्या मार्गाला लागले, ते देह पडल्यावर माझ्या स्वरूपातच लीन होतात. येथपर्यंत 150 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढील भागात म्हणजे अध्याय 7 आणि भाग 4 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.